हॅलो फ्रेंड्स, उन्हाळा चालू झाला की असे पांढरे शुभ्र वेपर्स तर बनवायलाच पाहिजेत. त्यासाठी इथे आपण काय करायचं आहे, असे मोठे मोठे बटाटे घ्यायचे आहेत आणि त्याचं हे साल पूर्णपणे काढून बटाटा स्वच्छ करायचा आहे. आणि काय करायचं, हा स्वच्छ केलेला जो बटाटा आहे तो दुसऱ्या पाण्यामध्ये टाकायचा आहे. त्या पाण्यामध्ये थोडीशी तुरटी टाकून घ्यायची आहे आणि असे बटाटे सगळे स्वच्छ करून घ्यायचे आहेत. इथे 2 किलो बटाटे आहेत. तर हे काय करायचे, बटाटे पुन्हा छान अशा पाण्याने धुवून घ्यायचे आणि आता दुसरीकडे आपल्याला बटाटे स्लाईस करायचे आहेत. त्याच्यामध्ये पाण्यात तुरटी टाकून घ्यायची. असे बटाट्याचे स्लाईस छान असे करायचे आणि हे स्लाईस केलेले बटाटे जे आहेत ते पुन्हा आपल्याला दुसऱ्या पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहे. जोपर्यंत याचं पूर्णपणे स्टार्च निघून जात नाही आणि बटाटे स्वच्छ असे निथळ पाणी दिसत नाही तोपर्यंत आपल्याला धुवून घ्यायचे आहेत. निदान 2-3 पाण्यानं तरी आपल्याला हे छान असे धुवावे लागतात. तर काय करायचं, शक्यतो जवळ नळ असेल तिथेच बटाटे स्लाईस करायला घ्यायचे, म्हणजे लगेचच आपल्याला पाण्यामध्ये घालता येतात. अशा पद्धतीने सगळे बटाटे आपण स्लाईस करून घेऊया आणि हे पाहू शकता तुम्ही किती छान असा बटाटा आपला स्लाईस होतो. शक्यतो लंबुळका जो असतो ना, असा आपला बटाटा घ्यायचा आहे. ते छान असे मोठे मोठे स्लाईस त्याचे निघतात. तर इथे आपण काय करणार आहेत, याचं पाणी बदलून घेणार आहोत आणि 2-3 वेळा छान असे स्वच्छ बटाटे आपल्याला स्लायसेस बटाट्याच्या धुवून घ्यायचे आहेत. प्रत्येक वेळी आपल्याला थोडी थोडी इथे तुरटी टाकायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता की छान असे आपले बटाटे स्वच्छ असे झालेले आहेत. अजिबात याला पांढरा स्टार्च वगैरे याच्यात काही नाही आहे. तर इथे स्वच्छ असं पाणी आपलं दिसतंय, त्याच्यामध्ये बटाटे देखील पाहू शकता तुम्ही किती छान असं पाणी आपलं निथळ दिसतंय. एकदम किती छान स्लाइसेस झालेले आहेत. तर आता काय करायचं, आपल्याला शक्यतो हे संध्याकाळीच करायचं, म्हणजे काय होतं, आपल्याला रात्रभर आपले जे स्लायसेस आहेत बटाट्याच्या या पाण्यामध्ये घालून ठेवता येतात. तर इथे मी काय करणार आहे, हे जे सगळे बटाट्याचे स्लायसेस आहेत, चिप्स आहेत, ते रात्रभर पाण्यामध्ये ठेवणार आहे. त्या पाण्यामध्ये थोडीशी तुरटी घालायची आणि स्वच्छ पाण्यामध्ये हे पुन्हा आपल्याला ठेवून द्यायचे आहेत. तर इथे पाहू शकता तुम्ही की मी हे वेपर्स खूप वेळा धुवून घेतलेले आहेत, म्हणजे काय होतं, हे आपले छान असे पांढरे शुभ्र होतात. तर इथे पिंप घेतला आहे मी, त्याच्यामध्ये तुरटी घालते आणि हे रात्रभर सगळे वेपर्स मी याच्यामध्येच घालून ठेवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला हे वेपर्स शिजवून घ्यायचे आहेत, वाफवून घ्यायचे आहेत. तर तुमच्याकडे जे मोठं भांडं असेल त्याच्यामध्ये तुम्ही अशा प्रकारे हे वेपर्स रात्रभर ठेवू शकता. तर दुसऱ्या दिवशी काय करायचं, एक भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये पाणी घालायचं स्वच्छ आणि मीठ घालायचं चवीप्रमाणे आणि हे पाणी छान असं उकळलं की त्याच्यामध्ये आपले हे वेपर्स चिप्स घालून घ्यायचे आहे. तिथे पाणी उकळलेलं आहे. आता आपलं हे आपण वेपर्स सगळे याच्यामध्ये घालून घेऊया. आता हे थंड वेपर्स गरम पाण्यात टाकले की हे पाणी सगळं थंड होतं. सो हे आपल्याला गॅसवरतीच ठेवायचं आहे आणि 1-5 मिनिट आपल्याला हे वेपर्स सगळे शिजवून घ्यायचे आहेत छान. त्यात काय करायचं, आपण जेव्हा आपण हे घालतो तर खालचे शिजतात, वरचे राहतात, म्हणून हे काय करायचं, अलगद झाऱ्यानं ते खालचे वर करायचे, असे उचलायचे आणि फक्त वरती सोडायचे, उचलून वरती सोडायचे. अशा पद्धतीने हे काम फार नाजूक असतं वेपर्सचं, सो जरा अलगद करायचं, जास्त ढवळायचं नाही, खालून वरती असं टाकायचं. तर आता हे वेपर्स शिजलेत की नाही कसं कळतं, एकतर हे ट्रान्सपरंट होतात जरा, आणि दुसरी गोष्ट, जेव्हा आपण याला असं त्याच्यामध्ये एक चिप्समध्ये असं नख घालून पाहिला तर ते इझिली त्याच्यामध्ये आपला नख रोवला जातो. आता आपण
चेक करूया. एक 5 मिनटं तरी याला आपल्याला ठेवायचं आहे. छोटा वेफर्स घ्यायचा आणि असा नख लावून पाहायचा. जर तो टोचत असेल इझिली आणि असं फोल्ड करून पाहायचं, फोल्ड होत असेल तर आपला वेफर्स झालेला आहे. तर काय करायचं, अजून एक ट्रिक आहे याच्यामध्ये. बघा हा किती ट्रान्सपरंट दिसतो पाण्यात आणि असं थोडासा फाडून पाहायचा, तर या असा छान असा फाटला जातो आपला वेफर्स. अशा पद्धतीने करून पाहू शकता आणि खूप ट्रान्सपरंट होतं, त्याच्यामुळे लगेच आपल्याला समजतं की हा झालेला आहे. फार असा गाळ करायचा नाही आहे आपल्याला, नाहीतर याचा लगदा होतो. व्यवस्थित शिजवायचे आहेत आणि शिजवले की वेफर्स असे चाळणीवरती काढून घ्यायचे, पाणी निथळायचं आणि लगेच वाळवायचे. थोड्या वेळानंतर असे पसरवून आपल्याला उन्हाला, तुमच्याकडं असेल तर उन्हात घाला, नसेल तर फॅनच्या हवेखाली सुद्धा चालतात. तर इथे मी फॅनच्या हवेखाली सुकवून घेतलेले आहेत. ते एकदा दोनदा पलटून घ्यायचे. तर बघा तुम्ही पाहू शकता दिवसभर असे वाळवलेले आहेत सावलीमध्येच फॅनच्या हवेखाली. तर किती छान असे वेफर्स आपले झालेले आहेत. तर हे आपण तळून देखील पाहूया. अगदी पांढरे शुभ्र होतात. ऊन देणं गरजेचं आहे, परंतु सोय नसेल तर तुम्ही सावलीत देखील वेफर्स करू शकता, काहीही हरकत नाही. छान असे वेफर्स होतात, एकदम पांढरे शुभ्र असे वेफर्स आपले होतात आणि चवीलाही खूप छान लागतात. तर तुमच्याकडे ऊन येत नसेल तर वेफर्स करायचं नाही असं काही नाही. आपण घरातही सावलीमध्ये वेफर्स छान असे पांढरे शुभ्र करू शकतो. तर नक्की तुम्ही देखील अशा पद्धतीने छान वेफर्स करून बघा. अगदी सोपे असतात, झटपट होतात, एका दिवसातच होतात, छान असे वाळतात पटकन. अगदी दिवसभर वाळवले की तुम्ही रात्री हे तळून खाऊ शकता. इतक्या झटपट होतात. फक्त थोड्याशा ट्रिक्स आहेत त्या लक्षात ठेवायच्या, म्हणजे असे पांढरे शुभ्र आपल्याला वेफर्स मिळतील. तुम्ही देखील नक्की या उन्हाळ्यामध्ये असे छान वेफर्स करून पहा. थँक्यू फॉर वॉचिंग.